मम्मीवर कमी वेळ ना पप्पावर असतं. बघूया. मम्मी काय फक्त कामाची आहे. मम्मी असशील बाकी कोण नाही असणार. मी नाही असणार आहे. मी तुला माझ्या तिथे राखते. हो हो तेव्हा तुला किती ओरडते. तू मुलावर ओरडते. तुझ्या मुलावर या मुलीवर ओरडणार असतो. हे काय तुझं ओरडायला काय. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट करतो दुपारपासूनच. 1 वाजला आता. जेवणाची तयारी चालू आहे. त्याला चिकन बनवते मम्मी. कारण तुम्हाला आता बनवायला सुरुवात करेलच. तुम्हाला दाखवेल मी काय काय बनवतो मम्मी. आज तर काय साधं का ते मीच बनवणार आहे. बुना चिकन बुना मसाला. चला त्याची प्रिपरेशन आपण बघूया. तर कशी प्रिपरेशन आहे ती. आणि आज तर काय बघा, आजीचा आराम चालला इकडे. आराम करते पूर्णपणे. पाय सुजलेत खूप. काल पण पाय सुजले होते पूर्णपणे आणि आज पण सुजले. आज जास्त सुजलेत खरं म्हणजे. बघूया आता काय डॉक्टर म्हणते थोडं ते. काल तर आम्ही जाऊन होतो डॉक्टरकडे. आय थिंक जास्त उभं राहिलं नाही, बसल्यामुळे होत असेल, माहीत नव्हतं. कळेल पुढे डॉक्टर काय सांगतो ते. चला थोड्या वेळानंतर भेटतो. कंटिन्यू ब्लॉग करतो. आजचा ब्लॉग पण आधीचे ब्लॉग थोडे उशिरा येत असतील. म्हणजे मी 11, 11:15 पण येत असतील. तर त्यासाठी सॉरी. पण मी प्रयत्न करतो 11 वाजेपर्यंत ब्लॉग टाकायचे. 10:30 खूप लवकर होत आहे. तर मी 11 वाजता ब्लॉग कंटिन्यू ठेवेन. चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो थोड्या वेळानंतर. पहिले तयारीला मदत करतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय आज बनणार होते. चला थोड्या वेळानंतर येतो. दे इकडे. तर गाईस चिकन मीच बनवतोय बघा. आणि ते मग सोनून उभी आहे मागे. तुला कॅमेरा घेऊन यायला बोललो होतो. चला बनवून घेतो पहिले आणि दाखवतो. हो घातलं. जिरे घातलं. बाकी व्यवस्थित पाणी दिली. तर काय आहे बघा, चिकन बुना मसाला रेडी झालेला आहे. मम्मी इथे बसले, सोनल आहे. जेवून घेतो. 5-10 मिनटातच रेडी. म्हणजे जास्त वेळ नाही लागत त्याला बनायला. झालेलं आहे. आता भात आणि चिकन तेवढंच खाऊन घेणार. चला खाऊन घेतो आणि मग कंटिन्यू करतो. हे बघा गाईज. तर गाईज आजचा वरती आलेलो आम्ही दोघं पण. हे बघा ही असते बघ कशी जोरात. हाय प्रोटीन दिलेली. मी न बघता सांगितलं काय लिहिलं होतं त्याने आणि तू काय वाचलंस. तर गाईस वरती आलोय त्याचं कारण आहे खाली कालची एसी आहे ना, च्या स्विच मधून थोडा आवाज येतोय बारीक बारीक कुरकुर कुरकुर. त्यामुळे आम्ही एसी बंद केली. हा मी नाही घाबरत आहे, सगळेच घाबरत. मम्मी पण घाबरत. तू नाही घाबरत. हा तू नाही घाबरत. नंतर काय झालं तू भरणार आहे सगळं. काय होणार नाही बोलते. तर त्यामुळे आम्ही वरती आलोय. वरचा एसी लावला. लय गरम होतंय. हिचा पाय सुजलाय. काहीतरी सांगा गाईस तुम्ही कमेंट्स मध्ये काय तुम्हाला वाटतं. कमी नाही होत सुजन तिच्या पायाची. आता शेवटचा महिना 9वा महिना चालू आहे आणि चप्पल पण घुसत नाही आतमध्ये. तेच तर तुझ्या कुठल्या कुठल्या मैत्रिणींचे पाय सुजले होते ज्यांना एम आणि एफ मध्ये कोण झालंय त्यांचे पाय सुजले होते. दोघांचीच मला माहिती आहे. ते ऑफिसला यायचे. ओके. तुला ते काय आहे ते बसून बसून मम्मी बोलली ना की बसून बसून रक्त खाली जातं. आता करू का बसून झोपून राहावं लागणार दिवसभर. बेड रेस्ट फक्त बेडवर. बेडवर झालं होतं नॉर्मल. परत मग मी पाय ना हत्तीसारखे पाय झाले माझे. हत्तीच तर आले. ते पिल्लू ते बा आतमध्ये. पिल्लू ए पिल्लू. पिल्लू पप्पाचं ऐकतं. मम्मीचं नाही ऐकत, पप्पाचं ऐकतं पिल्लू. आता बाहेर आल्यानंतर काय रंग दाखवतो देव जाणे पप्पाला. बघूया. मम्मी काय फक्त कामाची आहे. मम्मी वाढवणार. 6 महिने दूध देणार बस. बस पप्पा काय
हिला हिचा जीव वर खाली होतो पप्पाला बघतो तर. मलाही खाणार पप्पा. जरा 22 केला मी जरा तो कूलिंग पटापट. 24 कर. थंडी होती गर्मी होती राहू दे जरा थंडी कूलिंग. 23 करतो. 24 चल. तसं व्हायला लागली तर कूलिंग. पप्पांना ओरडेल ना. पप्पांना ओरडेल तर काय पप्पांना ओरडेल तर काय. पप्पांना ओरडेल मी. मस्त केलं असतं. तो बघ मी तुला सांगतो पुढे जाऊन. कोणी असो मुलगी असो मुलगा असो कोणी असो आतमध्ये मुलगी असो या मुलगा असो जास्त वर जीव माझ्यावरच असणार आहे. असू दे ना चांगलं आहे ना. पप्पांना असतंच पाहिजे. बघूया. मला काही प्रॉब्लेम नाही. मम्मीचा मम्मीला काय कुछ नाही. मम्मीला सामान मी तुला सामान दूध पाहतो. एवढं करून पण काय करतात. पप्पा पप्पाच करत असतात. मी पण पप्पांना पप्पाच करत असते. मम्मी नाही करत. तर काही आता वरती आल्यानंतर जरा बरं वाटलंय. वरती आल्यानंतर जरा बरं वाटलं. AC लावला वरचा आणि खाली खूप गरम होत. तर नॉर्मल पाहिजे तर त्यासाठी तुझी पण मेहनत आहे ना त्यामध्ये. नॉर्मल मध्ये तुला पण तेवढं सहन करायला लागणार ना. मेहनत आहे ना. काय तू घेतलं नाही काल सकाळी. संध्याकाळी तर घ्यायचं ना आता. हां ठीक आहे. चिकन 40 पीसेस घेतले होते वाटतं. किती घेतले. सकाळी घेतलं. तर काही थोडं थोडं चिकन खाते आहे पण आता कमी आहे तरी पण चिकनचं आहे. पप्पांचं ऐकणार मम्मीचं नाही. मम्मीचं काय नाही ऐकणार. घाबरण्याचा प्रश्न नाही पण ठीक आहे असं माझं म्हणणं की हां घाबरण्याचा प्रश्न नाही बट थोडंसं तरी पाहिजे डिसिप्लिन. एवढं पण नाही. आणि आपण पण काय केलं असतं आपल्याला माहिती आहे. आपल्या लाईफमध्ये आपण पण लहानपणी काय एवढं डिसिप्लिन मध्ये थोडी होतो. काय डिसिप्लिन असं नाही पण ते बघू ना तेव्हाच तेव्हा बघू ना काय करायचं ते. ते तुलाच सांगतोय मी. तूच असशील बाकी कोण नाही असणार. हो हो तू मुलावर ओढतो. तुझ्या मुलावर मुलीवर ओढणार असतो. ऐकतो कुठे ऐकतच ना तुझं. मी बोलायला तरी ऐकतो तरी थोडा तरी. हा जरा बरं वाटायला लागलं. नीचे क्या करेंगे सोएंगे. नीचे एकदा आता थंड झालं ना तर नाही होणार नंतर. तर गाईस आज तर काय दुपारचं तुम्ही बघितलं चिकनचा थोडा बेत होता आज दुपार संडेचा. आज तर मम्मीला जायचं होतं थोडं बाहेर पण सकाळी उशीर झाल्यामुळे मम्मी नाही गेली बाहेर. आणि आता तो ब्लॉग तर मी एंड करेन. आता जाईन खाली झोपायला. आणि गरम होत होतं आणि AC चालू नाही म्हणून मी वरती आलो. आता चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जास्त वाढवत नाही. उद्या भेटूया. काय
आरोला नव्हतं. हे बघा गाईस, मगाशी कमी झालं होतं. हे बघा गाईस, पाय बघा काय सुजले सोनमचे. मगाशी कमी झालं होतं. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. उद्या भेटूया. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. तुमचा जो सपोर्ट आहे तो आमच्यासाठी खूप मोठा आहे. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला बाय. गुड नाईट. हात का पिवळे पडले. गुड नाईट. गुड नाईट. चलो बाय गाईस.